जाधिनी वै प्रभोमयाः परिपूजानिः पुष्पाणिञ्चः प्रतिघातन महाकाली महासरस्वती महाजगदम्बाः शक्तिः रूपा श्री स्वयंभूयमैत्युक्ते नमो नमः ऋतुसाधुं पुष्पं समर्पयामि मल्ल्यादिनी सुगन्धिनी मल्ल्यादिनी वै प्रभोमयाः परिपूजानिः पुष्पाणिञ्चः प्रतिघातन ऋतुसाधुं पुष्पं समर्पयामि महाकाली महासरस्वती महाजगदम्बा पूजनादिगन्धाक्षसमन्त्रं समर्पयामि अम्बा माता माता की जय जय राधा देवी सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबकं गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता या नमस्ते 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 नमो नमः। त्याचप्रमाणे संजय मिस्किन हे तिन्ही मोठे नेते पुरंदरमध्ये येऊन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन क्लिअर कट सांगितलेलं आहे की शिवसेना आणि भाजपचं आमचं नॅचरल नैसर्गिक अलायन्स आहे आणि त्यामुळे जरी कोण उमेदवार केलेला असेल आमचा त्याच्याशी संबंध नाही। शिवसेना भाजप महायुतीचा एक उमेदवार हे विजय शिवतारे आहेत, हे सगळे इतिहास यांचे तुम्ही वरिष्ठ पातळीवर नेते आमदार त्यांच्यात तेवढी धमक नाही। नवाब मलिक जसे मुंबईमध्ये बोलले की मी महायुतीचा उमेदवार नाही, मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि म्हणून अजितदादा तिकडे प्रचाराला गेले, इथे धमक नाही, इथे तुम्हाला मिसगाईड करताय तुम्ही। आणि म्हणून महायुतीचा अधिकृत उमेदवार आम्ही सगळं भाजप सेनेचे सर्व लोक इथे आहोत। महायुतीचा अधिकृत उमेदवार हे विजय बापू शिवतारे आहेत। निश्चितपणे अगोदर ते डिक्लेअर झालेलं आहे आणि नंतर काही आकसापोटी नंतर काही गोष्टी झालेल्या आहेत, परंतु जनता एवढी सुज्ञ आहे भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, अगदी दिल्लीतले आमचे बी एल संतोष मंत्री आपल्याला विजय बापू शिवतारे यांना विधानसभेत पाठवणं ही आपली सर्वांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आणि गरज आहे। त्यामुळे येत्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून बापूंना जास्तीत जास्त मतदान करा आणि कोणीही गाफील एकनाथ शिंदे आगे बढ़ो, देवेंद्र भाऊ आगे बढ़ो, महायुतीचा दादासाहेब जवळराव मंत्री असताना आणि आमदार असताना मंजूर झाली। त्यानंतर अशोक भाऊंच्या काळामध्ये त्या योजनेला गती मिळाली। आपण पाहतोय इथं सर्वजण मुलं बसलेली आहेत। मला सांगा पुरंदर उपशाचं पाणी पहिल्यांदा कुठे पडलं? कुणी बी सांगा पाणी कुठे पडलं? पुरंदर योजना मंजूर झाल्यानंतर पाणी कुठे पडलं? म्हणून आपल्या बागापूरच्या माथ्यावर पडलं आणि त्यानंतर ते आंध्राला गेलं, राजवाडीला गेलं, विसर्गाला गेलं। नंतर प्रत्येकाने आमच्या महाराष्ट्रातल्या योजना त्या सांगितलं, बाबासाहेबांनी तिकडे दादावाडीला योजना केली। त्यानंतर आमचे नावडीची शेतकरी म्हणजे टोळी नावडी शेतकरी म्हणजे आम्हाला पाणी पाहिजे, त्यानंतर ते तिकडे गेलं। तर मला सांगा पहिल्यांदा पाणी मोठी मोडवायला गेलं नाही गेलं, म्हणजे कोणती योजना मंजूर झाली तर पहिली इकडं दांडाच्यापासून सुरुवात झाली, तसं 75 किलोमीटर ते 80 किलोमीटरची पाईपलाईन मंजूर झाली होती। तर पहिलं माझं म्हणणं होतं बापूंनी काम मंजूर केलं म्हणून ते काम जर थांबवण्याचं काम कोण करत असेल, मी म्हणतो त्या 75 किलोमीटर पहिलं काम पूर्ण केलं असतं आणि वांगा परिसर असेल, राज परिसर असेल, या परिसराला पाणी गेलं असतं। त्यानंतर लोकांनी सुचवलं असतं काय त्याच्यात अडचणी समोर आल्या असत्या, पण अडचणी समोर यायच्या अगोदर फक्त समोरला पाणी पडणार नाही म्हणून पाणी अडवलं। म्हणजे यांच्या बुद्धीची तीव्र येते आमदारांच्या। आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खरं ही योजना मंजूर बापू जलसंपदा मंत्री असताना झाली होती आणि आमच्या या पंचकृषीतल्या सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की आपण प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे की आपल्याला येणारं पाणी हे यांच्या चुकीमुळे आपल्याला आहे आणि ते तुम्ही मतदान मागत असताना प्रत्येक माणसाला सांगा पाणी हे आपण मतदान कशासाठी करतोय? पाण्यासाठी करतोय, कुठल्या पक्षासाठी नाही करत किंवा कशासाठी नाही करत। आपल्या हक्काचं पाणी आपल्याला ते मिळालं पाहिजे। आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये 6 महिन्यापूर्वी दुष्काळजन्य परिस्थिती होती, त्यांचं नियोजन कसं आहे आमदार साहेबांचं?
त्यावेळेस धरणामध्ये फेब्रुवारीच्या अगोदरच त्यांनी नांदरे धरणाचं पाणी संपवलं, मुलांवाडी धरणाचं पाणी संपवलं, प्लस आपल्या इकडं केसगावचं पाणी संपवलं, कोरवडी पाणी संपवलं आणि परिस्थिती अशी निर्माण झाली आपल्या सर्वांना की आपल्याला टँकर सुद्धा भरायला पाणी इथं जवळ आसपास नव्हतं. आणि त्याच्या बातम्यांचा मुद्दा काय, या पुरंदर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण केली जाते. आता बापू काय तुम्ही परिस्थिती निर्माण करताय का किंवा आम्ही तुम्ही कोण निर्माण करतोय का? परिस्थिती तुम्ही निर्माण केली दुष्काळजन्य आणि तुम्हीच सांगताय की परिस्थिती निर्माण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण केली जाते. विकास कामं आहेत, विकास कामाचा डोंगर राहिलाय आणि विकास काम आणि त्यांच्या बातम्या देत असते कधीतरी एकदा म्हणतात आपल्याला निधीची कमतरता नाही, कामाची कमतरता आहे. नंतर आधीच पोराचा बाप काढण्यापर्यंत जातात की म्हणतात की त्यांनी निधी दिला नाही म्हणून कामं झाली नाही. म्हणजे अशा पद्धतीने जे बोलतात त्यांच्या बोलण्यात कुठलाही मिळ नाही. आता प्रत्येक गावाचं बारीक मुलं सुद्धा विचारपूर्वक बोलत असतं. शाळेत गेल्यानंतर ते आपण बातम्या उभं केल्यानंतर ते एकदम आपण बोलतं. त्यांच्या बोलण्यात कधी असतं विमानतळावर 2 दरवाजे आहेत, पुढचा नसतो मागचा नसतो, त्याच्या म्हणतात 8 दरवाजे आहेत आणि पुरंदरचे हे 8 दरवाजे पुरंदर विमानतळाचे पुरंदर तालुक्यातच असतील. त्यासाठी आपल्याला नवी मुंबईला जावं लागणार नाही पुरंदर विमानतळासाठी यायला, कारण की ते इथंच असणार 8 दरवाजे. म्हणजे अशी त्यांची जर बुद्धी असेल तर आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार. म्हणजे मी आता या ठिकाणी आपल्या गावामध्ये बापू त्या पत्रवाडीवरून शिवरीला रस्ता आम्ही मठापर्यंत आपण मंजूर केला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांची क्यू वाटते मला की ज्या बजेटमधून रस्ता मंजूर झाला त्या बजेटच्या बुकलेट मध्ये संजय जगतापांनी काम सुचवले असं त्यांनी दाखवावं आणि आम्हाला सांगावं. त्याचे कार्यकर्ते आधीच काही बघत त्यांनी सांगितलं आमदार साहेब मी तुमचा आभारी आहे का तुम्ही हे काम मंजूर केलं. अरे काय माहिती करून घ्या, तुझ्या घराला 5 वर्ष रस्ता करायला त्यांना जर 5 वर्ष लागले तर तू काय सांगतो आम्हाला 2 कोटी लोक आहेत त्यांना आपण का विचारलं पाहिजे, त्यांच्या बुद्धीची घेऊन केली पाहिजे. काम चोर आमदार आहे, प्रत्येक काम माझ्या गावात साखर मंजूर केला मी निपडीशी मधून उद्घाटनाला काम मी केलं. अरे काय कुठलंच काम तुम्ही केलेलं नाहीये आणि तुमच्याकडे सांगायचं फक्त डिप्रेशन यादी पाहिजे, बजेटची यादी पाहिजे, मुख्यमंत्री सरकारचे रस्ते मंजूर झाले पाहिजे, पत्र तयार करण्यामध्ये मी केलं. त्यांनी या गावातल्या रस्त्याची पत्र दाखवली. आता इथं शिवरी प्रादेशिक आपली पाणी पुरवठा योजना आहे, जलजीवन मिशन. जलजीवन मिशन मोदी साहेबांनी चालू केलं भारत देशामध्ये हरघर नळ आणि ह्यांच्याकडे आता फक्त काम सांगायला काय माहिती का, जलजीवन मिशन अंतर्गत कामं चाललेली आहेत. अरे जलजीवन मिशनला त्या शिवरी प्रादेशिकला मी तर म्हणतोय यांच्या विरोधात या पंचकृषीतले 5 ते 6 सरपंच याच्या विरोधातच एक आमदाराचं आणि खासदाराचं कुठेही जरी जलजीवन मिशन साठी पत्र यांनी दाखवलं उद्यापासून मी प्रचार बंद करी बापूंचा. मी तुम्हाला सांगतो जलजीवन मिशनला कोणाचंही आमदाराचं खासदाराचं पत्र लागत नाही. जलजीवन मिशन मोदी साहेबांनी भारत देशात चालू केली, पुरंदरसाठी काही एकटे चालू केलं नाही. संजय जगतापांनी सुप्रिया सुळेंचं सांगण्यावरून. त्यामुळे मोदी साहेबांच्या स्वप्नातलं काम आहे हर घर नळ. आता उद्या हे भारत देशात मोफत राशन वाटतात हे म्हणते आम्हीच देतोय, फक्त हे पुरंदरसाठी चालू आहे. खोटं बोला किती बोला याला काही प्रमाणच नाही. त्यामुळे आपण सर्वांनी विचार करावा. आता आपली लाडकी बहीण योजना चालू केली आहे, त्या लाडकी मला कळाला ते कसं का म्हणतात, म्हणजे त्यांचे विद्यार्थी बावळट आहेत कच्चे सर आहेत काय कळाला. म्हणजे अशा पद्धतीने काम चाललंय आणि त्यांना कुठला टॉप टू बॉटम काही कळत नाही. आपल्याला 5 वर्ष संधी दिली, परत ती द्यायची तुम्ही चूक करू नका. आणि आपल्या गावामध्ये आपण जास्तीत जास्त मतदान आपल्या पंचकृषीतून आपण प्रत्येकाला सांगा. खरं तर पाणी आपलं गेलंय, आपण पहिले कुंजवणीच्या ते सांगतात आणि आपल्या लोकांना कोणता पाहिजे अजून धोरण तिथं मिळेल तिथं आम्ही जाऊ तिथं खाऊ.
हे त्यांचं धोरण कुठलं नाही, तालुक्याचे विकासासाठी कामच करत नाही. त्याला पाडलं मी, त्याला नवीन मानलं मी, सगळ्यांच्या बाबतीत बापू ज्याच्या बरोबर होते त्याच्याबरोबर ते कधीच काम केलं नाही त्यांचं. तुम्ही आमच्या सुद्धा त्यांना नमस्कार करू नका, ते यदा कदाचित त्यांच्या बरोबरच काम करतील. फक्त ते बरोबर दिसले ना की आपले पळून जाते. त्यामुळे आपल्या पळून जाण्यासाठी त्यांना अजिबात जवळ करू नका आणि आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करा. आपल्या सर्वश्रेष्ठ धर्मात जन्म झालेले आपण हिंदू राष्ट्र म्हणून एक नवनिर्मिती करतोय आणि शिवतळे बापूंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण जमलेले सर्व तरुण बांधी भगिनींनो, बापूंनी मला 2 मिनिटाची मर्यादा दिली. बापू ती मर्यादा 3 मिनिटाची करतो, 1 मिनिट एक्स्ट्रा घेतो. मोदी साहेब परदेशी आले होते ऑस्ट्रेलियामध्ये आणि त्यांना त्यांच्या पंतप्रधानांनी यू आर द बॉस असं संबोधलं. मोदी साहेब निघून गेले आणि त्यांच्या पत्रकारांनी विचारलं, आमच्या राष्ट्राचे प्रमुख तुम्ही आहात पण मोदींना तुम्ही बॉस का म्हणताय? तर त्या पंतप्रधानांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वपूर्ण होतं. त्यांनी सांगितलं, जगातली सर्वश्रेष्ठ लोकशाही, जगातली सर्वश्रेष्ठ उपलब्ध मानवजात, त्यांच्यात सर्वात मोठी असलेली लोकसंख्या, त्या लोकसंख्येचं नेतृत्व मोदी साहेब करतायत आणि म्हणून मी त्यांना बॉस म्हणलं, ही इज द बॉस. तर ही भारताची असलेली ओळख जी तयार करायचं काम स्वातंत्र्य काळानंतर झालं नव्हतं, त्याची खरी पायाभरणी 2014 साली नरेंद्र मोदींनी देशाची जेव्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून झालं. भारत देश हा अतिशय परकीय आक्रमणाने गाजलेला देश आहे. तुम्ही जर इतिहासाची नोंद घ्यायला सुरुवात केली तर सर्वात जास्त परकीय आक्रमण हिंदू धर्मावरती झालेली आहेत आणि त्या हिंदू धर्माचा पाया वारकरी संप्रदायाने घातला गेला. त्यामुळे आपली देवळे उद्ध्वस्त झाली, आपले देव लपून ठेवायची वेळ आली आणि ते देव लपून परमेश्वराची आराधना करत 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 आज आपण 2024च्या इलेक्शनची तयारी करतोय. बापूंचं कार्य मी 2016 पासून मुंबई पासून फक्त तेव्हाची माझी बापूंची ओळख आहे. बापूंनी गुंजवणी धर्माची संकल्पना मांडली. महाराष्ट्राने आतापर्यंत आपल्या देशाला नेतृत्व आणि कर्तृत्व दिलेलं आहे. गेल्या 35 वर्षामध्ये 2च प्रोजेक्ट आपल्या सरकारने स्वीकारले. त्या 35 वर्षाचा शेवटचा प्रोजेक्ट होता गुंजवणी. खऱ्या अर्थाने देशाला मार्गदर्शक असा प्रोजेक्ट बापूंच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला आणि त्याचं काम पूर्णपणे जाण्याची तयारी सुरू होत होती. आपलं दुर्दैव आहे की गेल्या निवडणुकीमध्ये बापूंचा पराभव झाला. ते स्वराज्य होतं, ते स्वराज्य आपण सर्वांनी घालून घेतलं. आता प्रस्थापित लोक गुंजवणीबद्दल जो अपप्रचार करतायत तो अपप्रचार आपल्याला कसल्याही पद्धतीत थांबवायचा आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाचं काम आहे की जाणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगायचं आहे की बापूंकडे सत्ता नसताना तो माणूस दररोज अल्टरनेट डे डायलिसिस करून पण गुंजवणी धर्माचं पाणी आपल्या घरात पोहोचवण्यासाठी तळमळीने धडपडतोय. आणखी एक गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची सांगायची आहे. जगामध्ये मलेशिया या देशाचं नाव सगळ्यांना माहिती आहे, क्वालालंपूर. त्या देशाची नॅशनल कनेक्टिव्हिटी 2006 सालापर्यंत अत्यंत कमी होती. 2006 साली एअर एशिया सारखी कंपनी स्थापन झाली आणि त्याच्यानंतर मलेशियाचा निर्यात जगाने रोखला. आपल्यासाठी असलेला एअरपोर्टचा प्रोजेक्ट हा अत्यंत महत्वाचा आहे कारण की पुढच्या 500 वर्षांची इतिहास लिहिण्याची जबाबदारी आपल्या सर्व तरुण मंडळींमध्ये आहे. त्या दिवशी पुरंदर एअरपोर्टचा नाव बातमी मागे राहिली. 5 वर्षानंतर 25 वर्षांना हा पुरंदर हवेली मागे आला आणि म्हणून खऱ्या अर्थानं गुंजवणुकीचं पाणी, विमानतळ, आयटी पार्क या सगळ्या बाबी जर पूर्ण करायचे असतील तर ते बरोबर बापू शिवतळेच्या हातामध्ये आणि त्याच्यासाठी आपल्याला विद्यमान आमदारांची आणि बापूंची तुलना करायची म्हटलं तर बापू अतिशय कार्यक्षम असे आमदार होते. उद्या ते आमदार होणार आहे आणि ते आमदार झाल्यानंतर त्यांच्या कल्पकतेतून दूरदृष्टीतून ते निश्चित पद्धतीने या पुरंदर हवेलीचा विकास केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही.
आणि म्हणून आता बराचसा वेळ झालेला आहे. त्यानंतर आपण बाबूला म्हणायचे बापू आहेत बाबा मी बापूंना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना तुम्ही मात्र सर्वांनी 8 ते 10 दिवस राहिलेले रात्रीचा दिवस करून आपण सर्वांनी घराघरामध्ये बापूंचं केंद्र त्या ठिकाणी पोहोचवलं. बापूंची कामं पोहोचवली. महायुतीची सगळी मंडळी भाजपचे आपल्यासोबत आहेत. ही सुद्धा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहेत आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती आहे आपण धनुष्यबाणाचं पुढचं बटन दाबून बापूंना विजयी करावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर बाबाराजे जाधव आपलं मनोगत व्यक्त करतो. महायुतीचे दोन्ही पक्षाचे उमेदवार आपण सर्वजण दिसत आपल्याला ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आणि पत्रकार मंडळी नाना मोबाईल बाकीचे सर्व पत्रकार ही आपल्या अस्तित्वाची अस्मितेची लढाई आपल्याला लढायची. ही लढाई आपण भारताच्या अस्मितेकरता लढतो आणि आमच्याने आत्ताच सांगितलं की मोदी साहेबांच्या करता मोदी साहेबांचा विचार संपूर्ण घराघरामध्ये केलेले केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना त्या राज्यामध्ये आलेल्या आहेत. हजारो कोटी रुपये नॅशनल आले करण्याचे आणि त्यावेळेस प्रश्न होता त्या समृद्धी एक असते बाबू आणि ती समृद्धी आपल्याकडे आणायचं काम महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे. आज या राज्यामध्ये लाडके मुख्यमंत्री म्हणून जर आपण सर्वजण कोणाकडे बघत जातो तर एकनाथ शिंदेच्या बघतो आणि आपले देवेंद्र भाऊ यांचा तर बापूंना वर्धा असता आहे. त्यांचा निरोप आला होता की भारतीय जनता पार्टी देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि मोदी म्हणजे आपले श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णांनी बापूंना आशीर्वाद दिलेला आहे. परवा 2 दिवसात टी रवी तुम्हाला माहित नसेल तुम्हाला शांत बसला आहे टी रवी हे कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री अतिशय गाणामागणं आपली तिथं सत्ता गेलेली आहे. अतिशय 10-12 आमदार आम्हाला कमी पडले नाही तर टी रवी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले असतील. पुढील काही काळामध्ये महिन्यामध्ये टी रवी हे कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री आहेत. टी रवी 300 लोक घेऊन महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रत्येक निरीक्षक प्रत्येक विद्यार्थी त्यांनी येऊन बाबा दादांना रिक्वेस्ट केलं त्यांनी येऊन बापूंना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे राजा भाऊ आमच्या गावचे आहेत. सगळ्यांना वाटतं दिव कुठलं दिव वगैरे कुठत नसतं. दिवले घटते अलग लक्षात बापू आम्ही काय हे केलं नाही इतक्या वर्षी कळलं का. नितीन सरकार आपले सपोर्ट करतो काय 23ला बघ आणि एवढं सोपं नसतं. या राज्यामध्ये आपल्याला 21 वर्ष सरकार आलंय. परवा नागरिकांनी सांगितलं आपण जर विपडलो काय सांगितलं ते जरा काय पटेके तो कटेके आपली एकी आहे माहितीची एकी. आम्ही प्रामाणिक काम करणारे लोक आहेत. काय झालं तर हो बापूंच्या मागच्या वर्षी प्रामाणिक करतो. मी बापूंचं काम केलं नाही. मी म्हणते तो मी बापूंच्या विरोधात सांगतो कारण का बापूंनी मला त्रास दिला होता. पण बाबा पण दिलीप बाबा माझे मित्र आहेत. दिलीप बाबा फक्त सांगा आबांना मी निवडून आणि मी एकदा आज आपल्याला बापूंना विजय करायचा आणि त्याच्याकरता पाण्यावर तर सारखंच कर चाललेला आहे. नाही राजाभाऊ विरुद्ध काम मोठं नाही बोलायचं. राजाभाऊची नाही निवडून राजाभाऊ त्यांची ताकद होती आणि प्रयत्न केला आमचा उमेदवार निवडून आणायचा. जरी राजाभाऊ आमचा दावा असते रणनीती दावा असते तरी पण आम्ही नाही. पण पाणी तुम्ही आता कापसाने सांगितलं रोजगार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तिथं अनेक तरुण मंडळी मला दिसतात आणि याच्याकरता आम्ही पळवाई लोकसेवेला प्रामाणिकपणे घड्याळाचं काम केलेलं आहे. दिव्य परिसरामध्ये घड्याळ 1 नंबरला आणलं. त्याच्यावर सगळ्या प्रत्येक म्हणजे विचित्र म्हणजे छोट्या व्यावसायिकांची मिटिंग घेतली. कामगारांच्या मिटिंगा घेतल्या.
महिलांच्या मिटिंगा घेतल्या. सर्वात महत्वाचा आज आपण नारळ फोडल्याकडे एकही बाई नाही. सर्वात मोठी गोष्ट 50% महिला मतदार आहे. तुम्ही सर्वांनी फक्त काहीच काम करू नका, घरात जावा आणि आपल्या बहिणींना सांगा चालू राहणार आहे. मला तर कळलं आपण एवढे देणार आहे पुढच्या डिसेंबर पासून. किती? 5,000. काय बापू बहिणी कसं काय कर 5,000 हे फक्त दावा. या तालुक्यामध्ये 2,35,000 महिलांची मतं आहे. किती? आणि त्यातल्या 1,07,000 महिलांना आपला भाऊबीज रक्षाबंधन जागोती चालू आहे. आणि पुढील काळामध्ये उरल्या अजूनही 80,000 महिलांना आपले भाऊबीज आणि रक्षाबंधन करणार आहे. हे लक्षात ठेवा. बाकी काही काळजी करू नका. रोजगार हा महत्वाचा प्रश्न आहे. रोजगार आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे. आणि आमचं घर असं आम्ही कार्यकर्ते बनवणारा कारखाना. राजाभाऊ जरी असले तरी राजाभाऊचं उदयस्थान माझं आहे. त्याचे राजाभाऊचं बघितलं ना किती पैसे काय राजाभाऊ बघितलं का? आमचे राजाभाऊ बँकेत काम करतात तरी विचारलं नाही तुमच्याकडे किती पैसे आहेत. ज्याच्या खिशात 5 रुपये होते त्यांना आम्ही मोठं केलेलं आहे. आणि हीच प्रथा या तालुक्यामध्ये चालू राहिली पाहिजे. पैशाचं राजकारण या तालुक्यात चालणार नाही. जर पैशावरचं राजकारण सातत्यानं तालुक्याचा विकास होत असताना आपली भूमिका मांडली. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू आणून सत्ता अत्ताधिकार लक्षात देखील केलेलं प्रकट करता हे बापूंची गतीची बाजू आहे. भावाचे महत्व उल्लेख केला. भारतीय जनतेच्या वतीने आम्ही देखील फॉर्म भरले होते. आणि गेल्या रविवारी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे विधानसभेचे जागाच्या कलवसा 5 ठिकाणच्या आणि आढावा घेतला. आणि आढावा घेतल्यानंतर मी एक म्हणतोय की केपी झाल्यानंतर या देशामध्ये भारतीय जनता पार्टी थोडं समाजात त्यांनी सांगितलं विजयापूर ठोकरे हे महानगरी उमेदवार आहे. आणि परवा देखील महाराष्ट्र क्रमांक केपी रवी माझे मंत्री करण्यासाठी सुट्टा केल्या आणि विजयापूर ठोकरेला काही करून मतदारांसाठी त्यांनी प्रत्येक सुट्टा केली. हा जनता वेगळे आमची मौलाने सगळेच मंडळी विजयापूरच्या मध्ये करता पूर्ण भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीवर निर्णय घेतला. मित्रांनो एवढं सांगतो पहिल्या 5 वर्षी त्या ठिकाणी बापू 2009 निवडून आले. परंतु सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्ता होती आणि त्यांनी सत्ता असताना रस्त्याने कामं करायची मर्यादा देतात. परंतु विजयापूरची त्या ठिकाणी बालकीवरती त्या तालुक्याला पाठी मिळायला पाहिजे. दुष्काळ आणि महाराष्ट्र समीकरण हा दुष्काळ तालुक्याच्या लोकांना पिण्याच्या माझी किती बाजूला पाहिजे. या भूमिकेचं बापूने पालखी माझ्यावरती उपोषण केलं. तोपर्यंत जाऊन बुलढाण्याचा पाण्याचा विषय पुन्हा माहीत नव्हता. आणि तो नंतर बुलढाणा पाण्याचा पुढा आला. सत्ता आल्यानंतर परत बापू जुळल्यानंतर 2014 मंत्री आले आणि त्यांनी त्या ठिकाणी 400 घालून गुंतवणुकीचं पाणी देण्याकरता आपण काम केलं. हे कोणता आठवतंय आपण दापोली रोडला त्या ठिकाणी सातवडला आपण इलेक्ट्रिक ऑफिस उघडं केलं. आणि आमच्यावरती उभं झाला मी होतो मुद्दे होते आणि माझे गेले पाहिजे. बापू पाठवून आम्ही जायला आम्ही गेलो होतो आणि ते गुगल करून अधिकारी कार्यक्रम साताऱ्याला आम्हाला तिथे गौरव विजय कोणते आतमध्ये घेतलेला त्या मंत्र करणार. त्यांनी आम्हाला एक व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ काय दाखवला ते पाणी गुंजवचं पाणी साताऱ्याला पोहोचलं. इथे का पोहोचलं आहे तर बापू आमदार होते. तो संचालकाची कार्यक्रम पाहिजे काय कामं केलं का मला प्रश्न कार्यक्रम काय काम केलं. पण दुबल सरकारने धरतो दुसरं असं पाणी मिळालं असतं पाणी दुसरं चालत असतं. पण 5 वर्षामध्ये विजापूर खालच्या परिसरामध्ये दैनंदिन संबंध हवेत होते. काय कामं झाली हो विकासाची कामं लोकशाहीमध्ये थांबतं. त्यांच्यानंतर माझ्या वरती सरकारी परंतु वेळ पडली ते मतदारांना माहिती होते. त्यांनी संधी मिळाल्यानंतर तरी त्यांना काम करणार नाही. हवेवर काम झालं आहे
गोंधळमध्ये गाव जातं आवडीचं प्रश्न त्या ठिकाणी एवढे भेटले कुठल्याच प्रश्नासाठी हा घालताना बापू तुम्हाला वाटलं पाहिजे कार्यकर्ते जेव्हा ग्रामस्थांच्या आग्रह खाते आवडीमध्ये गेले घरी मार्केटिंग वाटत होतं परंतु लोकांचा जो टॅक्स जो होता दोन टॅक्स होता आता त्याच लोकांना भांडत होता आणि तुम्ही तिथे जाता आग्रह भूक मांडली त्या गावाला त्या ठिकाणी मदत पोहोचून जोडवायची नगरपालिकेची आणि उरण गावाला ग्रामपंचायतीच्या दुप्पटमध्ये 100 रुपये असतात आता आपण त्या ठिकाणी उरण जी गाव आहेत पोलीस मंत्रालयामध्ये जमा झालेली त्या आमच्यामध्ये सभा देतात अशा गावांचा आणि सगळ्यांनी गोल गरिबांना मदत नावाच्या समोर असणाऱ्या धनुष्यबाण चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याकरता त्या ठिकाणी उत्सुक झालेला होता. निश्चितपणानं समीर एक चांगल्या प्रकारचं वातावरण चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये चैतन्य आणि या ठिकाणी या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब दराडीचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास पाहता सगळी लोक ठामपणानं त्या ठिकाणी जोशी साहेब आमच्या पाठीमागे उभे आहेत. आदरणीय बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं लाडक्या बहिणी की त्यांना घराघरामध्ये त्या ठिकाणी मदत पोहोचली त्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी मतदानाची वाट बघतायत. फक्त बापू परिस्थिती काय आहे की आपले सगळे सहकारी प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणे हे आता त्या ठिकाणी सगळे काळाची गरज. आपण प्रचार केली होती या चालली या पण गावागावातला त्या ठिकाणी सहकारी आपल्या लाडक्या बहिणीच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे हीच भावना निश्चितपणे त्या ठिकाणी महत्वाची. आज त्याच्यामध्ये एसटीचा प्रवास हा सगळ्या त्या ठिकाणी ज्येष्ठांना फुकट झाला, महिलांना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फुकट झाला, विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण काय झाले मोफत झालं. सगळ्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते. या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचं वातावरण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आज त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेत झाले. बाप्पा गाडीत बसलं कुठेही बसलं तर शिवसेनेची जाहिरात एवढी स्ट्रॉंग आहे, मुख्यमंत्री एवढे तयार आहेत की सगळं त्याच्यामध्ये आज काम चाललंय सगळं आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी पुरत आले. तालुक्यामध्ये प्रशासनानं त्या ठिकाणी गेल्या मागच्या 5 वर्षात जागा राहिले. त्या चालू वर्षामध्ये विद्यमान आमदार ज्यावेळेस निवडून गेले त्यांनी पहिले काय काम केलं असेल तर सासवडमध्ये त्याच्यामध्ये काय केले स्पीड ब्रेकर टाकले. म्हणजे आमदारांनी काय केलं पहिलं स्पीड ब्रेकर टाकले. कुठे टाकले? सासवडमध्ये. ज्या माणसानं रोडवरती तिथं स्पीड ब्रेकर टाकले ना तोच माणूस ह्या तालुक्याचा विकासाला मोठा त्या ठिकाणी काय झाला स्पीड ब्रेकर झाला. तालुक्याच्या विकासाचा पुढे ब्रेकर कोण? म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यांनी आता मागं घेतलंय, सगळ्यांनी विचारात घेतलंय, सगळ्यांनी ठरवलंय कसल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणावर त्या ठिकाणी मतदान झालं. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी बाबांनी सांगितलं, त्या ठिकाणी भाऊंनी सांगितलं, स्पष्टपणानं त्या ठिकाणी सांगितलंय. सीटी रवी साहेबांनी सांगितलं आता संजयजी आपले काय ते निष्ठीर आहेत तो तर रोज त्याच्यामध्ये भेटतात. भारतीय जनता पक्ष सगळ्या बाजूने सगळ्या ताकदीला विजय बापूंच्या पाठीमागं कोण काय म्हणे सोडून द्या. राम पाटील बसले इथं नितीनराव. प्रत्येक गावागावामध्ये वातावरण चांगलंय. आमच्या त्या ठिकाणी पलीकडे सतीशराव साळुंखे आणि त्या ठिकाणी आमच्या कुपूर आणि प्रत्येक गावामध्ये वातावरण साकोड्यासह जिल्ह्यासह आणि भाऊ त्या ठिकाणी आपल्या भाऊने सांगितलं हवेलीसह एकदम टाईट वातावरण आहे. 20 तारखेच्या मतदानामध्ये 23 तारखेच्या मतमोजणीमध्ये गुलाल हा विजय बापू शिवसेने आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या अंगावर असणार आहे. मी लांब नसत त्या ठिकाणी बोलणार नाही, उशीर खूप झालाय. आपल्याला पुढची गावं त्या ठिकाणी खूप घ्यायच्यात. एकच उदाहरण देतो. आमचे नवनाथराव खुर्चीवर होते, आपण घरी खाली होतो, नवनाथराव खुर्चीवर होता. अच्छा बाहेरचा विषय पण नवनाथ
नवनाथ आपण त्याच्यामध्ये दुधाचा व्यवसाय करणारी माणसं आहोत. बरोबर आहे, सगळे तुझ्याकडे दुधाचा व्यवसाय, मी त्या ठिकाणी दुधाचा व्यवसाय करतो. आम्ही जाऊ, मी परवाच्या त्या ठिकाणी मागच्या एक महिन्यामध्ये येतो आमच्या मामाकडे. आणि एक मामा येतो, आता एक मामा दुसऱ्या तिथे त्या ठिकाणी राहत होता. मी एका मामाला त्याच्यामध्ये भेटलो, जरा विचारलं काय चाललं, काय म्हणजे दुधाचा व्यवसाय आमचा चालला असा असा. एका मामाकडे त्याच्यामध्ये गाय होती, थोडी खराब होती. मी म्हटलं मामा काय विषय, काय ना म्हणजे चाललंय माझं सगळं विषय व्यवस्थित चालला. दुसऱ्या मामाकडे गाय होती, तिला गुडगुडच येते त्यामध्ये. परत महिना 2 महिने तर परत गेलो, त्या मामाची ज्याची गाय खराब होती ना त्याचं व्यवस्थित घर दार व्यवस्थित चाललो. आणि ज्याच्या दारात गुडगुडीत गाय होती त्याच्या घर प्रपंचामध्ये अडचणी होत्या. मी म्हणजे काय भानगड बाबा, दोघा मामाला विचारलं काय भानगड. या मामाने सांगितलं काय झालं म्हणजे की त्याच्यामध्ये माझी गाय जी आहे ते दूध देते, त्याचं कॅल्शियम कमी होतं, त्याच्यामुळे तिच्या अंगावरती त्याच्यामध्ये गुडगुड पाणी आहे. आणि तिचं दूध देण्यामुळं माझं घर व्यवस्थित चाललंय म्हणजे. आणि म्हणलं मग रामभाऊचं काय झालं, रामभाऊ नावाचं काय झालंय, त्याची गाय गेले 5 वर्ष झालं म्हणजे नुसतीच बोंबुमी देत, गाभण पण खात नाही आणि दूध बी देत नाही. आता आमची जी गाय आहे ते आजारी का पडते तर ते त्यामध्ये दूध देते म्हणजे का ते आजारी कॅल्शियम कमी पडलंय. अरे रामरायची जी गाय आहे ती काय गुडगुड आहे, 5 वर्ष आले याची भांगड नाही. बरेच महिन्याला म्हणलं काय चाललंय, परत गेलो आमच्या मामाच्या दारात गाय तशीच होती ती. रामरायकडे गेला, अहो म्हणजे तिला आज शुक्रवारी देवताचा माझा दाखवायला रामभाऊ गेला. आता तुम्ही 20 तारखेला ठरवायचं, ही आपली हक्काची गाय आहे, दूध देते, कामाची आहे. आणि कामाच्या गायीच्या पाठीमाग येत्या 20 तारखेला धनुष्य बाणासारखं बटन आपण एवढं द्यायचं, बाजू काढावं लागा. आपल्याला त्या ठिकाणी या माई माते जिवंत सांगितलंय. त्या माई माताचा आशीर्वाद कुणाच्या पाठीमागे आहे, बापूच्या पाठीमागे आहे, धनुष्य बाणाच्या पाठीमागे आहे. आमच्या सगळ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं 20 तारखेपर्यंत आपलं चिन्ह काय असणार आहे, धनुष्यबाण. भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय क्लिअर आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये 20 तारखेला गुलाल आपलाच आहे. त्याला धरण करून पोचू, दारादारून पोचू, सगळे शिकते जोडू आणि 23 तारखेला बापू हे त्या ठिकाणी आमदार झालेले असणार. ज्यावेळेला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ होईल त्यावेळेला त्या ठिकाणी भावांनी सांगितल्याप्रमाणे आपले एकमेव बापू असल्यामुळं 100% बापूवर कॅबिनेट मंत्री झालेले असतात आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न सुटलेले असणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉलेजचे असतील, गायकवाड असतील, उपस्थित सर्वच सन्माननीय आमचे बेमाने असतील, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधुभगिनी, बरीच भाषणे झाली आणि पुरंदरमध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे याच्याबद्दलचं मार्गदर्शन अनेक वक्त्यांनी केले. 5 वर्ष पुरंदरची अवस्था काय झाली, 2009 ते 2014 मध्ये विरोधी आमदार, परंतु सरकारच्या डोक्यावर बसून मी निधी आणला आणि आमचे आमदार आता सांगायला लागले मी विरोधी आहेत, मला कोणी निधी देत नाही. आणि पुण्याला जाऊन आंदोलन करतात, कुणाचा बाप करतात आणि त्याच्या पुढे असं सांगतात की मला निधी द्यायचा नसेल तर पुरंदरला स्वतंत्र देश जाहीर करा. बुद्धीची कीम आचार्य आपल्याची पुण्यभूमी आणि पवित्र भूमी असलेली आणि पुरंदरच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील बुद्धीचं वरदान असणारी ही संपूर्ण भूमी आणि त्या भूमीमध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करून जरा वाटतं संपूर्ण पुरंदर तालुक्याचं जे काही स्टेटस आहे ते खाली करण्याचं काम, कमी करण्याचं काम यांच्या हातून करतं. गेल्या 5 वर्षापूर्वी 2019ला मी पाईपलाईनच्या उद्योगीची मंजुरी दिली, ऑर्डर दिली.
जाहिरात द्यायला सुरुवात झाली. परंतु फेक नेगेटिव्ह की 1200 कोटीची योजना मी स्वतः करतो असं खोटं सांगून लोकांना गंडवलं गेलं आणि जी योजना पास करून पैसे होते 550 कोटीचे पाईप येऊन पडले होते त्या पाईपलाईन मध्ये बदल करून भ्रष्टाचार केला आणि काम संपूर्ण 5 वर्षात टाकलं. मी शिवरीकरांना सांगू इच्छितो इथे हे 3 भाऊ एवढे स्ट्रॉंग आहेत. तिकडे सगळी मलिता घ्या कारण बाबाला बोलतो इकडे सगळी मलिता घ्या. त्यामुळे वेळ गेली की त्यांना सर्व दिसली. मला वाटतं मी थोड्या दिवसापूर्वी एक छोटा व्हिडिओ बोललाय एक पोरगा बोलतोय त्याच्याबद्दल डिटेल बोलत नाही पण निवडणूक झाल्यानंतर काय काय परिस्थिती होईल त्याचा आकलन करणारा एक छोटासा व्हिडिओ होता. आम्ही हा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम करतोय त्याला यश दे हे आम्ही त्याला यश दे. धन्यवाद. जय महाराज.